जरांगे पाटलांच्या मागे आहोत, तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत? म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी 1-1.5 वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते, त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली. आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे आता. म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही. ठीक आहे, एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो. परंतु देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केले की मला मारण्याचा कट रचला गेलेला आहे, त्याची एसआयटी करा चौकशी. आम्ही कुठे काय म्हणतोय? मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल, ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात? त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना. जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा. आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर 1-1.5 महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता? गुलाल कोणी उधळला होता? फटाके कोणी फोडले होते? म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. चिवटपणाने त्याची चौकशी करा, मध्ये सोडू नका. कोणाला? म्हणजे त्यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे. जरांगेंचे फोन रेकॉर्ड तपासा, आधी तपासले असतील. सर, आज मराठी भाषा दिवस आहे. खरं तर केंद्रातील सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे नाहीये. आता त्यांना पहिले मराठी भाषा कळली पाहिजे, कारण मराठी भाषेतला प्रस्ताव कळण्यासाठी सुद्धा जर का त्यांना नीट समजवण्याची आवश्यकता असेल तर मला असं वाटतं असं दुर्दैव देशाचं असू शकत नाही. बरं, आमचं सरकार आता यांनी पाडून, गद्दारी करून पाडून 1-1.5 वर्ष होऊन गेलं. आम्ही तर प्रस्ताव पाठवले होते, त्या आधी सुद्धा पाठवले होते. मला खात्री आहे की विरोधी पक्षात आम्ही असलो त्यांच्या भाजपच्या, तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो प्रस्ताव पाठवला असेल अशी आम्हाला खात्री वाटते. मग त्याचा पाठपुरावा त्यांनी का नाही केला? 1.5 वर्षामध्ये तुम्ही प्रस्ताव का नाही पाठवला? म्हणजे नको तिकडे चौकशा करण्यापेक्षा हे प्रस्ताव पाठवा ना. सर, आप जानना चाहेंगे आज का जो बजट पेश हुआ है? आज का बजट जो है वो जैसे मैंने कहा कि सिर्फ चुनाव को सामने देखते हुए उन्होंने घोषणा की है. पिछले साल जो कुछ किया था उन्होंने अर्थसंकल्प, उसका क्या हो गया? उसके बारे में कुछ सामने नहीं आया. छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्मारक समुद्र में बनाने के लिए स्वयं मोदी जी आए थे, उनके हाथों से जल पूजन हुआ था. जिस काम का पूजन स्वयं मोदी जी के हस्ते हुआ है उसकी गारंटी पूरी करने की जिम्मेदारी और गारंटी कौन लेगा? उसका कोई इसमें ये नहीं है, इसकी बात नहीं है उसके ऊपर. और मुझे ऐसे लगता है कि जिस तरीके से ये सरकार जो काम कर रही है सिर्फ अपने कॉन्ट्रैक्टर दोस्तों के लिए काम कर रहे हैं. और अगर आप देखें तो बड़ी बड़ी योजना है, लुभावनी जरूर है, विकास काम है, लुभावना है, ये रास्ता करेंगे, वो रास्ता करेंगे, ऐसा करेंगे, वैसे करेंगे, लेकिन सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए ये बजट है. और जो हमारे काश्तकार है वो दुख में है, तो किसान जो है दुख में है, उनके लिए कोई ऐसी बात दिखाई नहीं दे रही मुझे. सर, एक बात हम देख रहे हैं, कल परसों ही एक बारिश हो गई. आता अवकाळी पावसाला हिंदी में क्या कहते हैं? बिन मौसम बारिश, बेमौसमी. हाँ, बेमौसम बारिश हुई. कहाँ है? कब उनको पैसा देंगे? तो ऐसी सारी बातें हैं. और चुनाव सामने देखते हुए इन्होंने घोषणा तो की है, लेकिन अब जनता का भरोसा इनके ऊपर नहीं रहा. हमें देख रहे हैं कि इकोनॉमिक ऑफेंस विंग जो है जांच कर रहा है, खासकर वो उनका आरोप है कि 50 करोड़ रुपए आपने तो पार्टी फंड से निकाले हैं और उसकी जांच हो रही है. क्या ऐसा कुछ हुआ? इसके बारे में आपको? उसके साथ साथ जो पूरे महाराष्ट्र में एक घोषणा गूंज रही है 50 खोके एकदम ओके, उसकी भी एसआईटी करो. चलो, धन्यवाद. जरांगेंवरती एसआयटी लावणं हे निर्घृण आहे. जरांगेंच्या मागण्या समजून घ्या असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी.